श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, आपल्याला माहितीच आहे की श्रीकृष्ण जयंती लवकरच जवळ येत आहे। श्रीकृष्ण जयंती म्हणजे जन्माष्टमी आपण का साजरी करतो आणि या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी पूजा कशी करायची, अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपण ही पूजा कशी करू शकतो, उपवास कधी करायचा, तो कधी सोडायचा, त्याचप्रमाणे कुठला नैवेद्य आपण देवाला दाखवायचा आहे आणि मुहूर्त काय आहे, या सर्व विषयीची माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या सण संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका, कारण आपल्या चॅनलवर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ नेहमी येत असतात आणि ते तुम्हाला पाहायला जर आवडत असतील तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा करा। तर सर्वात पहिल्यांदा तर श्रीकृष्ण जन्माष्टमी किंवा जयंती आपण का साजरी करतो, तर भगवान श्रीहरी विष्णूंनी पृथ्वीवर कृष्ण अवतार घेतला होता, म्हणजे कृष्ण जन्म घेतला होता आणि त्यामुळे कृष्ण जन्म दिवस म्हणून आपण जन्माष्टमी साजरी करतो। तर हा जन्म का घेतला होता, कारण पृथ्वीवर अन्याय, अत्याचार, पाप हे खूप जास्त वाढले होते। खूप राक्षस पृथ्वीवर त्रास देत होते लोकांना आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा पाप होतं, अन्याय होतं आणि त्यापासून आपले संरक्षण करण्यासाठी, आपले रक्षण करण्यासाठी देव हा नेहमी येत असतो, जन्म घेत असतात आणि त्यामुळेच श्रीहरी विष्णूंनी सुद्धा हा कृष्ण अवतार धारण केला होता पृथ्वीवर येऊन आणि म्हणूनच तो दिवस आपण कृष्ण जन्मदिवस, कृष्ण जन्माष्टमी म्हणून खूप आनंदाने आणि थाटामाटात साजरा करतो। तर आता श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा कशी करायची, तसं तर पूजा मांडताना आपल्याकडे जे काही घरात साहित्य उपलब्ध असतील, आपल्या परिस्थितीनुसार, आपल्या कुवतीनुसार आपण आपल्या पद्धतीने पूजा ती देवाची आहे ती मांडली पाहिजे। देवाला खूप जास्त गोष्टी करायला पाहिजे अशी अपेक्षा नसते, आपली जशी परिस्थिती असते आपण तसं करायचं असतं। परंतु पूजा करताना किंवा मांडताना सजावटीपेक्षा आपली भक्ती किती आहे देवाच्या प्रती, आपल्या मनात भाव किती आहे तो महत्त्वाचा असतो आणि आपल्याकडे जर असेल, आपण करू शकतो, तर नक्कीच आपण खूप छान केलं पाहिजे, खूप छान देवाला सजवलं पाहिजे असेल तर। पण आपल्या परिस्थिती जर समजा नसेल तर आपण आपल्या पद्धतीने आपल्यानुसार पूजा ही मांडली पाहिजे। तर बघा, हा जो कृष्ण जन्म सोहळा आहे, जी कृष्ण जन्माष्टमी आहे, ते आपण अगदी आनंदात साजरी करायची आहे आणि जसं आपण म्हणतो ना, गोकुळात कृष्ण जन्माला, घराचं गोकुळ झालं पाहिजे वगैरे आपण हे सगळं म्हणतो, तर आपण तसं गोकुळासारखं आपल्याला जमेल तसं आपण सजवलं पाहिजे। जेव्हा आपल्या घरात एखादं बाळ जन्माला येतं तेव्हा आपल्याला कसा आनंद होतो, तसाच आनंद आपल्याला या दिवशीसुद्धा होतो आणि प्रत्येकालाच वाटत असतं की आपलं घर गोकुळासारखं असावं, गोकुळासारखं राहावं। त्यामुळे आपल्या मनात जर अशी इच्छा असेल तर आपण नक्कीच या दिवशी छान पूजा करावी आणि उपवास करावा। आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की उपवास कधी करायचा असतो किंवा ही जी पूजा असते ती कधी मांडायची असते। तर आता कसं आहे, कृष्णाचा जो जन्म आहे तो 12:39 झालेला आहे, म्हणजे तो मूर्त तो असतो की 12:39 आपल्याला ज्या काही सेवा आहे किंवा पाळणा आपण म्हणतो त्या आपल्याला करायच्या असतात। तर यंदा काय आहे की 26 ऑगस्ट 2024 सोमवारी आपल्याला श्रीकृष्ण जयंती दिलेली आहे। तर प्रश्न साहजिकच पडतो की आता उपवास कधी करायचा आणि ही जी पूजा मांडणी असते वगैरे हे सर्व कधी करायचं, तर या सर्व प्रश्नांची उत्तर आपण पाहणारच आहोत पुढे।
तर आपल्याला काय करायचं आहे, 26 तारखेला सोमवारी श्रीकृष्ण जयंती म्हटलेलं आहे. त्या दिवशी श्रावणी सोमवारसुद्धा येतो आणि श्रीकृष्ण जयंतीसुद्धा त्याच दिवशी आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, आदल्या दिवशी म्हणजे 26 तारखेच्या आदल्या दिवशी म्हणजेच रविवारी रात्री तुम्ही 12 वाजेनंतर पूजा मांडायला सुरुवात करायची आहे. तुम्ही 12 वाजेनंतर पूजा मांडायला सुरुवात केली तर तुमची पूजा एक तास तुम्हाला लागू शकतो सर्व वस्तू नैवेद्य किंवा बाकीच्या गोष्टी करायला. त्यामुळे तुम्ही रात्री ती पूजा मांडायची आहे आणि 12:39 मिनिटानंतर मग तुम्ही कृष्णांचा जो अभिषेक असतो किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या करायच्या आहे. तर आता कसं करायचं, तुम्ही ही पूजा 12 वाजता सुद्धा मांडायला सुरू करू शकतात. किंवा तर पूजा मांडताना काय करायचं आहे, तुम्हाला श्रीकृष्णाला ज्या प्रिय वस्तू आहेत जसं की गाय वासरू तुमच्याकडे जर असतील तर, किंवा राधा आणि कृष्णाची मूर्ती तुमच्याकडे असेल, किंवा मोरपीस, त्यानंतर श्रीकृष्णाला आपण पाळण्यात जन्म होतो त्यामुळे आपण पाळण्यात घालणार आहोत. त्यामुळे जर पाळणा तुमच्याकडे असेल तर तुम्ही तो सुद्धा ठेवायचा आहे. तुम्ही विकत आणू शकता किंवा मग घरच्या घरी पाळणा तुम्ही बनवू शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्ही तिथे छान मांडणी करायची आहे. त्याच पद्धतीने शंखसुद्धा तुम्ही तिथे पूजेसाठी ठेवू शकता. तर सर्वात पहिले काय करायचं आहे, आपल्याला गणपतीचं पूजा करून घ्यायची आहे. गणपतीवर आपण अभिषेक करून घ्यायचा आहे आणि ते करत असताना आपण गणपती अथर्व शिष्य म्हणू शकतो येत असेल तर, नाहीतर तुम्ही यूट्यूबवर सुद्धा लावू शकता. आणि नसेलच तसं जमलं तर तुम्ही ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप करून गणपती बाप्पाची तिथे व्यवस्थित पूजा करून अभिषेक करून स्थापना करायची आहे. त्यानंतर 12:39 आत आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत ना. मग आपण काय करायचं आहे, कृष्णाची मूर्ती आपल्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असते ती आपल्याला घ्यायची आहे. त्यावर सर्वात पहिल्यांदा आपल्याकडे गंगाजल असेल तर उत्तम, त्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे. किंवा साध्या घरातल्या पाण्याने सुद्धा तुम्ही करू शकता. पंचामृतने अभिषेक करायचा आहे. मग पुन्हा पाण्याने अभिषेक करून कृष्णाची जी मूर्ती आहे ती तुम्हाला छान सजवायची आहे. छान मुकुट कृष्णाला घालायचा आहे, वस्त्र घालायचे आहे. पिवळा रंग हा विष्णूंना खूप जास्त प्रिय असतो, त्यामुळे पिवळ्या रंगाचं किंवा गुलाबी रंगाचं तुम्हाला जर मिळालं तर खूप चांगलं उत्तम. आणि जर तुम्ही जे मुकुट घालणार असाल तर त्यात मोरपंख जर असेल तर ते खूप जास्त छान, कारण कृष्णांना मोरपंख जे आहे ते खूप जास्त आवडतात. त्यामुळे त्यांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही ते मोरपंखाचं मुकुटसुद्धा आणू शकता. त्यानंतर बासरी, नंतर शृंगार करण्यासाठी अनेक वस्तू उपलब्ध असतात. बांगड्या असतात, ते तुम्ही सगळं, हार असतो ते तुम्ही सगळं श्रीकृष्णाला छान शृंगार करायचा आहे. आणि त्यानंतर 12:39 झाले की आपल्याला मग श्रीकृष्णांना पाळण्यात ठेवायचं आहे. पाळणा हलवायचा आहे. पाळणा हलवताना आपल्याला जो पाळणा असतो श्रीकृष्णांचा, जो बाळा जो जो रे जो, हा जो पाळणा आहे तो आपल्याला म्हणायचा आहे. येत असेल तर उत्तम, नाही तर यूट्यूबवर याचं व्हिडिओ आहे. आपल्या चॅनलवर सुद्धा पाळण्याचा व्हिडिओ आहे, तुम्ही तो लावू शकता. पण तुम्ही पाळणा नक्की म्हणा. त्यानंतर तुम्ही आरती म्हणायची आहे. आणि तुम्हाला तसं तर सांगितलं जातं की रात्रभर सेवा करावी, भजन कीर्तन करावे. तुम्हाला जमत असेल तर तुम्ही थोड्या वेळ जागून करू शकता किंवा दुसऱ्या दिवशी नंतर सकाळी उठून करू शकता. त्या दिवशी म्हणजे हे केल्यानंतर तुम्ही विष्णू सहस्रनाम आहे तुम्हाला जर येत असेल तर ते म्हणू शकता. श्रीसूक्त जे असतं ते म्हणू शकता किंवा तुम्ही यूट्यूबवर लावून देऊ शकता. आणि ही पूजा करताना लक्षात ठेवायचं की घरातील तुमचे मुलं असतील किंवा मग बाकीचे व्यक्ती असतील, त्यांना सर्वांना ह्या पूजेसाठी तुम्ही बोलवायचं आहे. फक्त तुम्ही पूजा नाही करायची. आपल्या घराला जर आपण गोकुळासारखं आपल्याला करायचं आहे तर सर्वांनी मिळून आपल्याला ती पूजा जी आहे ती करायची आहे. आणि म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या कुटुंबासह ही पूजा करा. आणि ही पूजा करत असताना, मांडणी करत असताना, अभिषेक करत असताना जरी तुम्हाला स्तोत्र मंत्र येत नसतील तर तुम्ही फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जरी जप केला ना तरी चालेल. त्याचं तेवढंच पुण्य लागतं.
आणि एकादशीचं व्रत जर करणं तुम्हाला जमत नसेल ना, तर तुम्ही जन्माष्टमीचं जे व्रत आहे ते नक्कीच करा. कारण असं म्हटलं जातं की एकादशीचं व्रत केल्याचं एवढंच पुण्य आपल्याला जन्माष्टमीचं व्रत केल्याने मिळतं. त्यामुळे नक्की तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही हे व्रत करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलांसाठी तसंच संतान प्राप्तीसाठी तुम्ही करू शकता. त्यासाठी तुम्ही जे कृष्णाचा अभिषेक कराल, त्यानंतर जे पंचामृताने आणि पाण्याने अभिषेक केल्यानंतरचं जे ते पाणी आहे ते तुम्ही पत्नी आणि पतीने दोघांनी मिळून अभिषेक जर केला तर खूप उत्तम. आणि ते पाणी जे आहे तुम्ही ते दोघांनी थोडं थोडं ग्रहण करायचं आहे. तर अशा पद्धतीने अगदी सोप्या साध्या पद्धतीने आपण पूजा करू शकतो. तुमच्याकडे जर शंख असेल तर तुम्ही शंखाने सुद्धा अभिषेक करू शकतात बाळकृष्णाचा. तुमच्याकडे जे काही साहित्य आहे उपलब्ध त्यानुसार तुम्ही अभिषेक म्हणा किंवा बाकी गोष्टी त्या सर्व करू शकतात. त्याकरता खूप जास्त भरपूर असं साहित्य लागतं असं काही नसतं. मी जसं तुम्हाला पहिलेही बोलली की आपली भक्ती भाव हा महत्त्वाचा असतो. त्यामुळे आणि त्यानंतर आता हा उपवास करायचा कधी आणि तो सोडायचा कधी, तसंच नैवेद्य काय करायचं. तर आपल्याला माहितीच आहे की कृष्णाचा जो जन्म आहे तो मध्यरात्री झालेला आहे, 12:39 झालेला असतो आणि तोच मुहूर्त असतो आणि तसंच आपण पूजा करत असतो. तर ह्यावर्षी जो सोमवारी आपण आपल्याला सांगितलं आहे की श्रीकृष्ण जयंती जी आहे ती सोमवारी आहे. तर उपवाससुद्धा आपल्याला सोमवारीच करायचा आहे. सोमवारी उपवास करायचा आहे आणि आदल्या दिवशी म्हणजेच रविवारी 25 तारखेला रात्री 12:39 आपण ही पूजा जी आहे ती मांडतो आणि तेव्हाच आपल्याला हा उपवास जो आहे तो करायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपण हा उपवास सोडू शकतो. दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 तारखेला सोमवारी आपण तो जो उपवास आहे तो संध्याकाळी सोडू शकतो. म्हणजेच 25 तारखेला रात्रीपासून आपण उपवास करतो. तसंही रात्री आपण काही खातच नाही आणि म्हणून तो उपवास जो आहे तो सोमवारीच आपल्याला करायचा आहे आणि सोमवारी संध्याकाळी आपण तो उपवास जो आहे तो सोडू शकतो. त्यानंतर आता नैवेद्य काय काय दाखवायचं देवाला. तर आपल्याला माहितीच आहे की श्रीकृष्णांना 56 भोगसुद्धा लावले जातात. आपल्याला जमलं तर आपण ते सुद्धा करू शकतो. नाहीतर मग आपण लोणी श्रीकृष्णांना खूप जास्त प्रिय होती, त्यामुळे आपण लोणीचं दही दुधाचा, त्याचप्रमाणे जसं की आपण माहिती सुदामा आणि कृष्णाची जेव्हा आपण गोष्ट ऐकतो तर सुदामा नेहमी कृष्णांना ताकातले पोहे घेऊन जायचे. त्यामुळे आपण ताकातले, दुधातले किंवा दह्यातले पोहे यांचासुद्धा नैवेद्य दाखवू शकतो. त्याचप्रमाणे फळं, गोड पदार्थ, लाडू असतात ते सुद्धा बाळगोपाळांना खूप आवडायचे असं ऐकलं आहे आपण. त्यामुळे आपण गोड पदार्थ, लाडू हे सुद्धा नैवेद्य म्हणून ठेवू शकतो. किंवा मग आपण पंजिरी जी आहे ती बनवू शकतो. तर आता ही पंजिरी कशी बनवतात तर हे धने आणि गूळ यांचं मिश्रण असतं. आपल्याला आवडत असेल तर आपण त्यात ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकतो आणि याच्यानुसार आपण हे सर्व साहित्याचं मिश्रण करून आपण पंजिरीसुद्धा बनवू शकतो. तर या दिवशी कुठल्या कुठल्या सेवा करायच्यात तर आपण श्रीसूक्त असेल, श्री विष्णू सहस्रनाम असेल हे आपण म्हणू शकतो. नसेल येत तर तुम्ही ऐकूसुद्धा शकतात. त्यानंतर 15वा अध्याय जो आहे गीतेचा तो आपण वाचायचा आहे. त्यानंतर गीतेचे जे 18 नावे आहेत ते आपण वाचू शकतो. किंवा मग जो आपला मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जरी आपण जप केला तरी पण चालेल. आणि तर अशा पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे आणि अशा पद्धतीने उपवास करून देवाला नैवेद्य दाखवायचा आहे. तर मंडळी ही होती श्रीकृष्ण जन्माष्टमीची संपूर्ण पूजा. उपवास कसा करायचा आणि नैवेद्य काय द्यायचा याबद्दलची संपूर्ण माहिती. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा भेटू अशाच नवीन छान माहितीसोबत. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.